ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आणि नेते आज चैत्यभूमीला जाणार आहेत. तर भीम अनुयायी देखील मोठ्या संख्येने चैत्यभूमीमध्ये दाखल होत आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईमध्ये येत असतात. तर मुंबईत आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेकडून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये विविध नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात आणि त्याचबरोबर चैत्यभूमी जवळच्या असणाऱ्या समुद्राला येणारी भरती लक्षात घेता पालिकेकडून अनुयायांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला चेंबूरच्या आंबेडकर उद्यानामध्ये अनोख्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अखंड भीमज्योत अर्पण करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून इथल्या परिसरातील नागरिकांनी याबाबत मागणी केलेली होती. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून ही भीमज्योत साकारण्यात आली आहे. काल झालेल्या कार्यक्रमावेळी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि राहुल शेवाळेंसह इतरांची उपस्थिती होती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मोठ्या संख्येने भीम अनुयायी मुंबईमध्ये आलेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरचा आजचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. सर्व मार्गावरील नियमित उपनगरी सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसारच धावतील असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे देशभरात प्रवाशांचे मोठे हाल झालेत. मुंबई विमानतळावर देखील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई विमानतळावर जात प्रवाशांची भेट घेतली आहे आणि यावेळी इंडिगो आणि एअरलाइन्सचे फेल्युअर असल्याचं वर्षा गायकवाडांनी सांगितलंय. तर इतर एअरलाइन्सने जास्त पैसे आकारू नयेत अशी विनंती वर्षा गायकवाडांनी केली आहे. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इतर विमानसेवांकडून याचा गैरफायदा घेतला जातोय. इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरामध्ये मोठी वाढ केली आहे. दिल्ली ते मुंबई विमानाचं तिकीट तब्बल 70,000वर गेलंय. तर दिल्ली ते जयपूर विमानाचं तिकीट हे 90,000वर गेलंय. तर पुणे मुंबई विमान प्रवासासाठी आता तब्बल 61,000 रुपये मोजावे लागत आहेत. परवापासून लोक तिथे राहायला आलेले आहेत. कारण काही लोकांनी 3 वेळा तिकीट म्हणजे परवा तिकीट घेतली, काल तिकीट घेतली, आज तिकीट घेतली आणि जर बघितलं त्या 3-4 दिवसामध्ये जवळपास 550 जे आहे ती फ्लाईट त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सल झाल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी किंवा एव्हिएशन मिनिस्ट्री किंवा केंद्र सरकारच्या वतीने किंवा इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने काहीतरी लोकांना प्रॉमिस करायला पाहिजे होतं किंवा काहीतरी त्यांची संवाद साधायला पाहिजे होता. आज तुम्हाला फक्त बाहेरची परिस्थिती दिसते, आतली परिस्थिती ह्याच्यापेक्षा विदारक आहे. इंडिगो विमान सेवेच्या गोंधळाचा फटका गायक राहुल वैद्यला देखील बसलेला आहे. गोवा मुंबई प्रवासासाठी राहुल वैद्यला तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागले. राहुल वैद्यनं इंस्टाग्रामवर सेल्फी शेअर करत ही माहिती दिली आहे. एका इव्हेंटला जाण्यासाठी त्याने इंडिगोची फ्लाईट रद्द झाल्यामुळे 4 लाख रुपये मोजल्याचं सांगत त्यानं मनस्तापही व्यक्त केला आहे. दरम्यान इंडिगोच्या सीईओंनी प्रवाशांची माफी मागितली आहे. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्ट यांनी माफीनाम्याचा व्हिडिओ जारी केलाय. तसेच जे प्रवासी अडकले त्यांना लवकरात लवकर त्यांच्या ठिकाणी पोहोचवणार असल्याचंही सीईओंनी म्हटलंय. तसेच कस्टम कम्युनिकेशनद्वारे प्रवाशांना रिफंड देणार असल्याचं देखील या सीईओंनी जाहीर केलंय. I do understand that these disruptions have caused much discomfort to our customers and has shaken their belief in Indigo's reliability, so carefully built over these past 19 years. My colleagues, all the great Indigo teams and frontline staff have been working relentlessly to address the situation. Rest assured, we are doing everything in our control to not only restore your trust and belief, but strengthen it further over time. इंडिगोच्या सेवेत झालेल्या अडचणींमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये विमानसेवा स्थिर होतील आणि 3 दिवसात पूर्णपणे सामान्य होतील असंही मोहोळ यांनी म्हटलंय.
नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोडी संदर्भात जनहित याचिका दाखल झाली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केली आहे. तपोवनामधले वृक्ष तोडून त्या ठिकाणी केले जात असलेल्या बांधकामाला या याचिकेद्वारे विरोध करण्यात आला आहे. तपोवनामधला वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये पोहोचले. साधुग्राममधील वृक्षतोडीच्या बदल्यामध्ये 15,000 वृक्ष लावण्याचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय आणि त्यासाठी शहरामधल्या विविध भागामध्ये खड्डे खणले जातात आणि त्याच कामाची गिरीश महाजनांनी पाहणी केली आहे. सिडको परिसरामधल्या पेलिकन पार्कमध्ये झाडांची लागवड केली जाणार आहे, त्याची पाहणी देखील गिरीश महाजनांनी केली आहे. दरम्यान तपोवनामधली झाडं तोडून साधुग्रामच्या जागेत कोणतंही एक्झिबिशन सेंटर सुरू करणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं त्यांची इंडस्ट्रीची संघटना आहे. मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल. नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात हे असतात, त्यामुळे ते कायमस्वरूपी कामात येईल. पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही. पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही. नाशिकच्या तपोवनामधली सुमारे 1800 झाडं तोडण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या अधिवेशनातही तपोवनामधल्या वृक्षतोडीचा मुद्दा पोहोचलाय. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी लोकसभेत शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा मांडलाय. झाडं तोडून नाशिकचा श्वास थांबवला जातोय असं वाजे यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनाही राजाभाऊ वाजेंनी पत्र लिहून वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात समतोल राखणारा पर्याय निवडावा. नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोडी विरोधात शिंदेच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय. सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातली 1800हून अधिक वृक्ष तोडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. या निर्णयाच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनंतर आता शिंदेची शिवसेनाही आक्रमक झाली आहे. तर नाशिकच्या वृक्षतोडीच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलंय. शिंदे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून तपोवनात मार्किंग केलेल्या झाडांची पूजा करण्यात आली आहे. या महिला पदाधिकाऱ्यांनी झाडांना राखी बांधून अनोख्या रीतीनं आंदोलन केलंय. तपोवनात जे झाडतोडीचा हा जो निर्णय घेतलाय प्रशासनाने, त्याचा मी सगळ्यात पहिले जाहीर निषेध करते. मला आज तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एक प्रश्न करायचा आहे. जेव्हा सामान्य जनतेला एक झाड तोडायचं असतं ना, तेव्हा ते झाडाचं वय बघून तेवढं पैसे त्यांना डिपॉझिट करावे लागतात. त्या बदल्यात त्यांना दुसरं झाड लावावं लागतं आणि ते झाड तितक्या वर्षाचं होईपर्यंत ते पैसे रिटर्न करत नाही आणि मग हे झाडं तोडतात, याचं डिपॉझिट कोण करणार, हा मला प्रशासनाला सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या साधूंसाठी त्यांना हे झाडं तोडायचे ना, त्या साधूंना विचारा की ते खुश आहेत का हे झाडं तोडून. नाशिकच्या तपोवनामधल्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आता दिव्यांग बांधवही एकवटलेत. नाशिक साधुग्राममध्ये दिव्यांग बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा विरोध केलाय. राज्य सरकारच्या वतीनं 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाखांचं अर्थसहाय्य देण्यात आलंय. सामाजिक आशय असलेल्या आणि नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर करणाऱ्या मराठी चित्रपटांना राज्य सरकार नेहमीच प्रोत्साहन देतं, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. राज्याच्या 3 सचिवांसह 2 उपसचिवांची समिती अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहे. आरोग्य विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग आणि आदिवासी विभागाच्या सचिवांनी या भागामधल्या सरकारी योजनांचा आढावा घेतलाय. रुग्णालय, आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्यात की नाहीत याची पाहणी केली आहे. या 3 सचिवांसोबत बांधकाम आणि वित्त विभागाचे उपसचिव देखील होते. जालना जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर
आता मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध झालाय. यापूर्वी फक्त इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषांचाच पर्याय होता. मात्र मराठी एकीकरण समितीच्या वतीनं हिंदी भाषेचा पर्याय हटवून त्याऐवजी मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता मराठीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलाय. रत्नागिरीच्या 1 वर्ष 9 महिन्यांचं वय असणाऱ्या वेदा सरफरेची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. 100 मीटरचं अंतर 10 मिनिटं 8 सेकंदात पूर्ण करत वेदा भारतामधली सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे. 9 महिन्यांची असल्यापासून वेदा पोहण्याचा सराव करायची आणि तिनं एका मोठ्या यशाला आता गवसणी घातली आहे. पनवेलच्या कामोठ्यामधल्या अंतरा कारंडेनं दिल्लीमध्ये झालेल्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अंतरानं रौप्य पदकाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवलाय. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. पुण्याच्या मुंढवा इथल्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवारांचे पार्टनर असल्याचा दावा BREMच्या नेत्या अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी केलाय. अजित पवारची घड्याळ कधी नाही बघितले आम्ही कामठी शहरात. फर्स्ट टाइम एकही नगरसेवक नाही त्यांचा. हे का आले? कारण पार्थ पवारचं जे अजित पवारचं प्रकरण आहे ना पुण्याचं, जे जमिनीचं प्रकरण आहे, त्याला मंजुरी आमच्याच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून दिलेले, हा माझा आरोप आहे. त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. त्या अजित पवारचं जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना पार्थ पवारचा, त्याच्यामध्ये अजित पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्षसह 8 लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळेंनी. पुण्यामधल्या पार्थ पवारांभोवती फिरणाऱ्या जमीन प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी भोवती अडचणींचा डोंगर वाढू लागलाय. पोलिसांनी शीतल तेजवानीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची झाडाझडती घेतली आहे. तेजवानीच्या मोबाईलही पोलिसांनी जप्त केलाय. तसंच अनेक कागदपत्रही पोलिसांनी जप्त केली आहेत. जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. गुरुवारच्या सुनावणी दरम्यान आता तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यामुळे तपासाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कोरेगाव पार्क या ठिकाणी शीतल तेजवानींचा एक फ्लॅट भाड्यानं होता. याकरता EOWची टीम या ठिकाणी आलेली होती. त्यांनी हाऊस सर्च घेतलेला आहे. हाऊस सर्चमध्ये काय सापडलं याबाबत EOWचे अधिकारी सांगतील आपल्याला. साधारणपणे गेल्या 1-1.5 तासापासून हाऊस सर्च चालू होतं. शीतल तेजवानींच्या घरी हाऊस सर्च चाललेलं होतं. याबाबत अधिकृत तपशील हा EOWचे अधिकारी देतील. शीतल तेजवानीच्या घरानंतर तिच्या कार्यालय आणि आस्थापनांची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. तेजवानीनं जमीन व्यवहार केल्याप्रकरणी काही कागदपत्रांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसंच तेजवानीचे पुणे, पिंपरी चिंचवड वगळता इतर कुठे कार्यालय आहेत का याचा शोध देखील पोलीस घेत आहेत. पुण्यामधल्या मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीकडून काल नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान म्हणणं मांडण्यात आलंय. अमेडिया कंपनीकडून पहिल्या व्यवहाराचं मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय. आम्हाला मुद्रांक शुल्क भरण्यास मिळालेली सूट योग्य होती असा दावा आता अमेडिया कंपनीनं केलाय. अमेडिया कंपनीला पहिल्या व्यवहाराचे 21 आणि दुसऱ्या व्यवहाराचे 21 असे एकूण 42 कोटींचं मुद्रांक शुल्क भरण्यास सांगण्यात आलंय. अमेडिया कंपनीनं कितीही कहाण्या बनवल्या तरी त्यामध्ये तथ्य नाहीये, अशी कोणतीही सूट देण्यात आलेली नाहीये अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर खरे रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करू असंही बावनकुळे म्हणाले. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं सरकार एकही घोटाळ्याला लपवत नाही आहे. तुम्ही एक घोटाळ्याचं नाव सांगा, त्याचं उत्तर आम्ही देतो. आमचं सरकार पारदर्शी आहे, कुणाला पाठीशी घालणार नाही आणि सरकार हे त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने कुणी असेल, कुणी घोटाळा केला असेल तरी आम्ही त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकू, त्या चौकशी समितीचं अंतिम करू आणि कुणालाही सोडणार नाही. पुण्यामधल्या मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीकडून पहिल्या व्यवहाराचं मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय आणि त्यामुळे कंपनीवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसंच कंपनीकडून 10 पट रक्कम दंड म्हणून वसूल करायला पाहिजे असंही दमानिया म्हणाल्या. अमेडिया कंपनीने तर थेट सांगितलंय
की ते स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये भरणारच नाहीयेत. आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे. आता दुसरा टप्पा म्हणजे त्यांनी जी स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला तर खरं तर त्यांना 10 पट रक्कम त्यांच्याकडनं दंडात्मक वसूल करता येते. सांगलीमधल्या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलाय, अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. कुपवाड MIDC मधल्या संपूर्ण परिसरामध्ये CCTV बसवण्यात येणार आहेत आणि त्यासोबतच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दररोज स्थानिक पोलीस स्थानकामध्ये हजेरी लावावी लागेल, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. अहिल्यानगरच्या जामखेडमधल्या तपनेश्वर भागात राहणाऱ्या कलाकेंद्रात नृत्यांगनानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपाली पाटील काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती. सकाळी बाजारात जाऊन येते असं सांगून ती बाहेर पडली आणि साई लॉजमध्ये जात तिनं आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलाय. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपाली पाटीलला संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानंच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. संदीप गायकवाड हा भाजपशी निगडीत असल्याची प्राथमिक माहिती आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली आहे. आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार बारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत. जामखेडमधल्या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट केले. जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दीपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होतं, त्या व्यक्तीचे संबंध कुणाशी आहेत, त्याला कोणत्या उच्च पदस्थांचा पाठिंबा आहे, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली, याचे तपशील पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेऊन शोधावं, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या कडूस गावामध्ये जादू टोण्याचा प्रकार घडलाय. बंद घराच्या दारामध्ये दही भात, लिंबू, हळदी कुंकू लावून नारळ फोडलं गेलेलं आहे आणि हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. हा प्रकार जमिनीच्या वादातून केल्याचा संशय व्यक्त होतोय. तसंच या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा इथं दत्त जयंतीचा उत्सव चालू होता काल. त्याच्यानंतर त्या आवाज इकडे इथपर्यंत जे लोक ते ये जा करत होते त्याच्यामुळे तो माणूस इथे येत नव्हता. पण आम्ही इथनं घरातनं बाहेर गेलो त्याच्यानंतर तो माणूस आणि त्याच्यासोबत एक लेडीज इथं आल्याच्या नंतर त्यांनी इथं पाणी शिंपडलं, गुलाल टाकला, कागद ठेवला, त्याच्यावरती दही भात टाकला, नारळ फोडला, मंत्र म्हणला आणि ह्या टॉवेल टोपी ठेवली. आणि हे त्यांनी विचारलं यांना की बाबा काय करता येईल तुम्ही इथे. तर तुम्हाला काय करायचं, माझं मी काही करेल, तुमचा काय संबंध, मला विचारायचं, मला काही त्रास देऊ नका, तुम्ही जा इथून. ते इकडनं आले असे. मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठून आले, ते म्हणले मी मुंबईवरून आले. मग म्हणलं तुम्ही इथं कशाला काय करता ना, इथं आमची लहान मुलं आहेत. ते म्हणले तुम्हाला काय करायचंय. काय काय केलं त्यांनी दही भात, टावेल टोपी, नारळ फोडला, पाणी शिंपडलं, गुलाल टाकला आणि मंत्र पण काहीतरी बोलत होते. याच्यामुळे तुम्हाला भीती नाही का काय? हो भीती वाटते ना. मग आमची इथं लहान मुलं आहेत ना, मग भीती वाटणारच ना. इथं कधी म्हणजे आम्ही इथं राहिल्यापासून कधीच घडलं नाही, पहिल्यांदाच हे असं झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकाऱ्यासोबत शिकारीला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. शिकारीसाठी झाडलेली गोळी लागल्यामुळे सचिन मरगज या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतलंय. नालासोपाऱ्यामधल्या टोळींज पोलीस ठाण्यामधल्या स्लॅबच्या प्लॅस्टरचा काही भाग कोसळलाय. यामध्ये तिथे असलेली एक महिला तक्रारदार थोडक्यात बचावली आहे. मात्र या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आलाय. यानंतर पोलीस ठाण्याची इमारतीची अवस्था खराब असून स्थलांतराच्या मागणी आता जोर धरू लागली आहे. रायगड जिल्ह्यामधल्या रोहा तालुक्यामधल्या संभे गावाजवळ 2 दुचाकींचा भीषण अपघात झालाय. दोन्ही दुचाकी वेगात असताना त्यांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
वसईच्या सातिवलीमध्ये एका शाळेत शिक्षिकेनं दिलेल्या उठाबशांच्या शिक्षेमुळे आजारी पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणी शिक्षण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी 3 शिक्षण अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय. संबंधित घटनेची माहिती वरिष्ठांना न देणं, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणं आणि अनधिकृत शाळांवर कारवाई न करणं याबाबत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसई पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र ओबाळे आणि वाळीव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण या 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामधल्या भासरवाडीमध्ये एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीनं मारहाण करण्यात आली आहे. अरुंद रस्त्यावर एसटी बस आणि स्कूल बस चालक वाटेत वेळकाढूपणा करत असल्याच्या रागातून दुचाकी स्वारानं शिवीगाळ केली आहे आणि त्यामुळे दुचाकी चालक विनायक विष्णू रेडकर याच्या विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचं समोर आलंय. एका ट्रक चालकानं हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय. तेलंगणामधल्या शिवप्रसाद पवने आपल्या कुटुंबासह खासगी वाहनानं शिर्डीला जात होते आणि याच वेळी त्यांचं वाहन गेवराई जवळच्या गडी येथे थांबलं असताना चोरट्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय. यावेळी शस्त्राचा धाक दाखवत चोरट्यांनी पवने कुटुंबाला लुटले. सोन्याच्या दागिन्यांचा 3.5 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटलाय. शिवप्रसाद यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. तरुणांना लग्नासाठी गळ घालून फसवणारी टोळी परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचं उघड झालंय. परभणीच्या पालममधल्या मुलगी असल्याचं भासून पुण्यातल्या एका तरुणाचं लग्न लावून देण्यात आलंय. मुलीसह नवरदेव आणि त्यांचं कुटुंब पुण्याला परतताना नवरीनं दागिन्यांसह पळ काढलाय. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरदेवानं परभणीच्या पालम पोलीस ठाण्यामध्ये 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यामधल्या 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून इतर 9 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी 13,70,000चा हेरोईन जप्त केलाय आणि या प्रकरणी 4 संशयितांपैकी 2 पोलिसांनी अटक केली आहे. संशयित असलेले 4ही जण मूळचे पंजाबी असल्यामुळे अंमली पदार्थ वितरणामध्ये पंजाबची टोळी कार्यरत असल्याची शंका आता नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केली आहे. कुरविंदर प्रीतम सिंह आणि मलकित सिंग, जसबीर सिंह विलखुम असं अटक केलेल्या संबंधित आरोपींची नावं आहेत. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानामधल्या बनावट ॲप प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं. देवस्थानमधल्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी शनी शिंगणापूर देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांना अहिल्यानगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी मध्यरात्री सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनी शिंगणापूर देवस्थानाच्या नावानं आर्थिक घोटाळा झालेला होता आणि या माध्यमातून जमा झालेल्या देणग्यांपैकी काही निधी या 2 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वळवला असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे या दोघांना आता अटक झाली आहे. दत्त जयंतीच्या महाप्रसादामधून जवळपास 100 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या सांबरे गावामध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मात्र महाप्रसादामधून गावकऱ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. 100 पैकी 30 ते 40 गावकऱ्यांना गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र सर्व गावकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती कळते. गोंदिया वाहतूक पोलीस दलामध्ये मोबाईल इंटरसेप्टर व्हेकल दाखल झालंय. या वाहनाद्वारे ऑटोमॅटिक चालन सिस्टीम असणार आहे. यामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणं, हे ऑटोमॅटिक वाहन काही अंतरावरून डिटेक्ट करून संबंधित चालकांच्या वाहनावर कारवाई करेल आणि चालन संबंधी वाहन चालकाच्या मोबाईलवर पाठवलं जाईल आणि त्यामुळे आता नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन गोंदिया पोलीस दल करत आहेत. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामधल्या कालीमाती संरक्षण कुटी परिसरामध्ये एका वाघाचा मृतदेह आढळलाय. 2 वाघांच्या झुंजीमध्ये या नर वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागानं वर्तवलाय. वाघांच्या डडकायचा आवाज ऐकताच वन विभागानं धाव घेतली. यावेळी वन कर्मचाऱ्यांना हा वाघ जखमी अवस्थेत आढळला. मात्र या वाघाचा काही वेळातच मृत्यू झाला. तर या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली.